आवाज येतोय ना सगळ्यांना क्लिअर माझा आता? हा येतोय सर, येतोय. चालेल चालेल ठीक. So ठीक है. Good morning all of you. My name is Pathan Huzaf Khan, Assistant Professor of this State Institute of Pharmacy, and also I am a PhD scholar in this institute. I have 4.5 years experience of teaching in this field, also in a degree and diploma. तर डिप्लोमा मध्ये आपल्या फर्स्ट इयर मध्ये जे सब्जेक्ट्स आहेत जसे HEP असेल, PC1 असेल, PH1 असेल है ना, अजून तुमचा HECP सब्जेक्ट असेल, BCP सब्जेक्ट असेल, ह्या सब्जेक्ट मधून मी HEP हा सब्जेक्ट तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. HEP सब्जेक्ट हा मिळता जुळता आहे तुमच्या बायोलॉजी सोबत. ठीक आहे. बायोलॉजीचा जो सब्जेक्ट होता, बायोलॉजी इट इज अ लिव्हिंग थिंग सब्जेक्ट. ठीक आहे. रिलेटेड विथ बॉटनी अँड झुलॉजी. ठीक आहे. तर त्यामध्ये झुलॉजीचा जो पार्ट होता त्यामध्ये तुम्ही लिव्हिंग थिंग्स बद्दल पाहिलं होतं. झुलॉजी मध्ये ह्युमन्स पण त्यामध्ये येतात. ठीक आहे. झुलॉजीची स्टडी केली जाते, अॅनिमल्सची स्टडी केली जाते, ह्युमन्स ऑल्सो इन्क्लुडेड इन दॅट फील्ड. ठीक आहे. तर जो लिव्हिंग थिंग पार्ट आहे तो आपण HEP मध्ये बघणार आहे. तर व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HEP? एनीवन? नाव सांगायचं आणि आन्सर द्यायचं. ह्युमन ॲनाटॉमी. बरोबर. ठीक आहे. ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. ह्युमन, आता हे सगळ्यात पहिले मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला. ह्युमन म्हणजे इट इज अ लिव्हिंग थिंग. जसे अॅनिमल्स आहे तसंच ह्युमन्स पण आहे. ठीक आहे. ह्युमन्स इट इज अ लिव्हिंग थिंग. बरोबर. त्याच्यानंतर अॅनाटॉमी. अॅनाटॉमी म्हणजे काय? इट इज अ स्ट्रक्चर ऑफ बॉडी. स्ट्रक्चर ऑफ बॉडी. जसं तुम्ही पाहिलं असेल स्नेक. ठीक आहे. किंवा अॅनिमल्स पाहिले असेल, टायगर असेल, लॉयन असेल, त्यांचं बॉडीचं स्ट्रक्चर वेगळं आहे. ह्युमनचं बॉडीचं स्ट्रक्चर वेगळं आहे. वेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स असतात, त्यांच्या बॉडीचा स्ट्रक्चर वेगळा असतो, इंटरनल आणि एक्सटर्नल पण. तसंच ह्युमनचा जो बॉडीचा स्ट्रक्चर आहे तो पण वेगळा आहे. ठीक आहे. इट इज हेल्पफुल फॉर द ह्युमन फॉर व्हेरियस ऍक्टिव्हिटी. तर अॅनाटॉमी म्हणजे काय? स्ट्रक्चर ऑफ बॉडी. बरोबर. तर इंटरनल पण असू शकतो. स्ट्रक्चर ऑफ बॉडी म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर आणि एक्सटर्नल स्ट्रक्चर. तर इंटरनल स्ट्रक्चर कसा आणि एक्सटर्नल स्ट्रक्चर कसा? फॉर एक्झाम्पल, बॉडीमध्ये लिव्हर आहे, हार्ट आहे, किडनी आहे, लंग्स आहे, ब्रेन आहे. ठीक आहे. हे यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनचे स्ट्रक्चर्स असतात. ठीक आहे. आणि यांना कव्हर करणारी जी पार्ट आहे तो तुमची स्किन आहे. है ना. बॉडीला सगळं कव्हर केलेलं. तुम्ही तुमचा हार्ट पाहू शकतात का? आता ब्रेन पाहू शकतात का स्वतःचा? नाही. का पाहू शकत ती? कारण त्याला कव्हरिंग केलेली आहे. ठीक आहे. तुमच्या स्किनने त्याला कव्हरिंग केलेली आहे. आणि तुमची जी स्किन आहे इट इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ युअर बॉडी. बरोबर. एक्सटर्नली जर पाहायचं असेल तर तुमची बॉडी ही तुमची जी स्किन आहे ती सगळ्यात मोठा एरिया कव्हर केलेला आहे. लार्जेस्ट पार्ट ऑफ द बॉडी, लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी. आणि 1 मिनिट, 1 मिनिट बघ. आवाज येत नाही क्लिअर? नाही. चालू बघतो मी. नाही सर. आता नाही होते. हा चालेल ठीक आहे. आतापर्यंत कुठपर्यंत पाहिलं होतं? पण अॅनाटॉमी इट इज अ स्ट्रक्चर ऑफ बॉडी. ठीक आहे. जसं लिव्हर पण आहे. लिव्हर इट इज अ लार्जेस्ट ऑर्गन ऑफ युअर इंटरनल बॉडी. ठीक आहे. इंटरनल बॉडी मध्ये लिव्हर हा सगळ्यात लार्जेस्ट ऑर्गन आहे आणि हेवी ऑर्गन पण आहे. ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ बॉडी. बॉडीचा जो स्ट्रक्चर बनलेला आहे. ठीक आहे. स्पेसिफिक एक स्ट्रक्चर बनलेलं असतं बॉडीचा. म्हणजे तुम्ही दुरून पण ओळखू शकता का तो ह्युमन आहे. बरोबर. त्यालाच म्हणतो आपण स्ट्रक्चर ऑफ बॉडी.
फिजिओलॉजी. आता तुम्ही पाहिलं असेल आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे फंक्शन्स आहे, वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, जसं लिव्हर आहे, हार्ट आहे. तर या दोघांचं एकच फंक्शन आहे का? नाही. हार्टचं काम आहे पंपिंग करणे, लिव्हरचं काम आहे टू कन्व्हर्जन ऑफ द फूड इंटू ब्लड. ठीक आहे, हे वेगवेगळे काम आहे. लंगचं काम काय आहे? तुमचं रेस्पिरेशनचं काम आहे, है ना. तर प्रत्येक ऑर्गनला वेगवेगळ्या प्रकारचं काम असते. इट इज कॉल्ड एज द फंक्शन्स ऑफ द बॉडी. हे सगळे म्हणून बॉडीचे फंक्शन्स बनतात. ठीक आहे, आणि हे एक दुसऱ्याला हेल्प करतात. जे पण असेल तुमचा हार्ट असेल किंवा लिव्हर असेल, किडनी असेल, ब्रेन असेल, ठीक आहे, तुमची लिम्फॅटिक सिस्टीम असेल, हे ऑर्गन्स एक दुसऱ्याला काय करतात? हेल्प करतात. ठीक आहे, त्यांच्या फंक्शनसाठी. यामध्ये एक पण ऑर्गन जर बिघडला तुमचा, तर तुमची बॉडीची जी रेग्युलर सिस्टीम आहे ती खराब होते. ठीक आहे, तुम्ही म्हणतात ना मला ताप आलेला आहे, मी म्हणजे काय झालं, तुमची बॉडीची जी रेग्युलेशन सिस्टीम्स आहे ती खराब होत आहे. ठीक आहे, तर कळलं ह्युमनची मिनिंग काय आहे? अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी. लिहून घ्या मग, राईट डाऊन. सब्जेक्टचं नाव लिहिलं तुम्ही, HEP. ठीक आहे, HEP म्हणजे ह्युमन अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. राईट डाऊन अबाउट ह्युमन. ह्युमन लिहा आणि त्याच्या पुढे ॲरो करून लिहा पुढे. ह्युमन. सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. ब्रेक होतोय का? एक मिनिट. हॅलो, आता येतोय क्लिअर आवाज माझा? हा सर, क्लिअर आहे. हा, आता ह्युमन म्हणजे काय? राईट डाऊन ह्युमन. इट इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ह्युमनच्या पुढे ऍरो करून लिहा. इट इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली लिहा अॅनाटॉमी. आता अॅनाटॉमीची आपण डेफिनेशन पाहू. तुम्हाला माहिती आहे स्ट्रक्चर ऑफ द बॉडी हे आहे, पण अॅनाटॉमीची डेफिनेशन पण पाहू, कारण एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. राईट डाऊन डेफिनेशन ऑफ अॅनाटॉमी. It is the study of structure. It is the study of structure of the whole body. Structure of the whole body. Structure of the whole body, as well as its different individual part and relationship to each other. यालाच काय म्हणतो आपण? अॅनाटॉमी. बरोबर? कोणत्या स्टुडंटने रिपीट करा हा डेफिनेशन. व्हॉट इज मीन बाय अॅनाटॉमी? It is the study of structure. Study of structure of the body as well as its different individual parts and relationships. ठीक आहे, दिस इज द डेफिनेशन ऑफ अॅनाटॉमी. काय डेफिनेशन आहे? इट इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ द होल बॉडी as well as its different individual part and relationship with each other. ठीक आहे, so this is definition of anatomy. यामध्ये सांगितलेलं आहे तर यामध्ये स्टडी केली जाते स्ट्रक्चर ऑफ द बॉडी आणि डिफरंट ऑर्गन्स. बॉडीमध्ये खूप सारे ऑर्गन्स आहे आणि त्यांचे एक दुसऱ्याशी रिलेशनशिप्स आहे. ठीक आहे, ते एक दुसऱ्याशी कनेक्टेड आहे. प्रत्येक ऑर्गन, एक सिंपल पार्ट पण पाहिला तुम्ही, ठीक आहे, 1 इंच जर पार्ट पण पाहिलेला असेल, 1 सेंटीमीटरची तुमची पिट्युटरी ग्लँड पण पाहिली असेल, तर ती एक दुसऱ्याशी कनेक्टेड आहे. ठीक आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. त्याच्यानंतर लिहा डेफिनेशन ऑफ फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे काय त्याची डेफिनेशन पण लिहून घ्या, एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. आता फिजिओलॉजी तुम्ही जनरली सांगितलं तुम्हाला फंक्शन ऑफ बॉडी, पण त्याची डेफिनेशन काय आहे ते एकदा बघून घ्या आपण. व्हॉट इज मीन बाय फिजिओलॉजी? It deals with
functions of the body parts. It deals with functions of the body parts. Functions of the body part and working to coordinate action of the whole body. ठीक आहे, म्हणजे यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे का इट इज द फंक्शन ऑफ द बॉडी. बॉडीची फंक्शन्स आहेत, तर बॉडीमध्ये वेगळे ऑर्गन असतील, त्यांची स्ट्रक्चर तर आहेच अॅनाटॉमी मध्ये, पण त्यांचे फंक्शन्स पण वेगवेगळे असतात. ठीक आहे, तुमची जी बॉडी आहे ती एका सेल्स पासून बनलेली आहे, त्याला म्हणतो आपण स्टेम सेल. ते स्टेम सेल नंतर मग हळूहळू डिवाइड होत जातात, ते नंतर सांगा तुम्हाला मी. ठीक आहे, आणि त्यांचे जे वेगळे सेल्स बनतात त्यांचे प्रत्येक सेलचे वेगळे फंक्शन्स असतात. तुमची जी हार्टची सेल आहे, ठीक आहे, तुमची जी हार्टची सेल्स आहे किंवा टिश्यूज आहे त्यांचे फंक्शन्स वेगळे. तुमच्या लिव्हरचे जे सेल्स आहे टिश्यूज आहे त्यांचे फंक्शन वेगळे आहे. तुमच्या ब्रेनचे जे टिश्यूज आहे सेल्स आहे त्यांचे फंक्शन सगळ्यांचे वेगळे आहे. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द पार्ट्स ऑफ द बॉडी, जिथे हे सेल्स असतील तिथे त्यांचा फंक्शन वेगळा होतो. ठीक आहे, चला त्याच्यानंतर लिहा आता. दिस इज द काय काय लिहिलं आपण, अनाटॉमी आणि फिजिओलॉजीची डेफिनेशन. फिजिओलॉजीची डेफिनेशन एकदा सांगा कोणी पण, कोणता एक स्टुडंट सांगा डेफिनेशन ऑफ फिजिओलॉजी. It is with function of the body. It deals with body parts कोणता and एक स्टुडंट सांगा. deal with function of the body part and working to coordinate of action of a whole body. बरोबर, याला काय म्हणतो आपण, फिजिओलॉजी. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल हा मोबाईल आहे. ठीक आहे, हा काय झाली याची, त्याचं स्ट्रक्चर मी सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, याचा स्ट्रक्चर झाला तुमचा अॅनाटॉमी. ठीक आहे, पण बॉडीमध्ये या प्रकार तुमच्या मोबाईल मध्ये या प्रकारचे फंक्शन चालत आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या बॉडी, तुमच्या या मोबाईल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स आहेत, मल्टीमीडियाज आहे, याला काय म्हणतो आपण, फिजिओलॉजी. कळालं, हा फक्त एक्झाम्पल होता, एक्झाम मध्ये तो लिहू नका. ठीक आहे, त्याच्यानंतर आता एक पॉइंट डिस्कस करायचा आपल्याला, तर कशा प्रकारे तुमची बॉडी ऑर्गनाइज केली जाते किंवा बॉडी ऑर्गनाइज होते. ठीक आहे, सगळ्यात पहिले कंपाऊंड असतो. ठीक आहे, सगळ्यात जो स्मॉलेस्ट पार्ट जो आहे किंवा स्मॉलेस्ट जे थिंग्स आहे ते आहे तुमचा कंपाऊंड. आणि कंपाऊंड इट इज अ मेड फ्रॉम द atoms and molecules. जे atoms असतात, स्मॉल atoms, ठीक आहे, तुम्ही शिकलेले असतील केमिस्ट्रीमध्ये. atoms असतील, मॉलिक्यूल असतील, atoms चे बनतात मॉलिक्युल्स आणि मॉलिक्युल्सचे बनतात कंपाऊंड. कंपाऊंड कशापासून बनलेला आहे, atoms आणि मॉलिक्युल्स. बरोबर, ठीक आहे. त्याच्यानंतर कंपाऊंड किंवा कंपायलेशन्स होतात. खूप सारे कंपाऊंड्स एक दुसऱ्याला मिळतात. ठीक आहे, त्यापासून बनते तुमची सेल्स. सेल्स इट इज नथिंग बट इट इज अ कंपायलेशन ऑफ किंवा कॉम्बिनेशन ऑफ कंपाऊंड. बरोबर, सेल्स काय असते, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कंपाऊंड. खूप सारे कंपाऊंड एक दुसऱ्याला मिळतात तेव्हा तुमची सेल्स बनते. सेल्स कशापासून बनते आहे, ठीक आहे, कंपाऊंड पासून तर बनते, पण कशा प्रकारे त्यामध्ये कंपाऊंड असणार आहे, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, वॉटर, हायड्रोजन, है ना, हे सगळे काय असणार त्याच्यामध्ये कंपाऊंड्स असणार आहे किंवा कंपाऊंडचा मिक्सचर त्यामध्ये आपल्याला दिसेल. ठीक आहे, तर आवाज येत नाही. सर रिपीट करा. ठीक आहे, ठीक, चालेल. हा, आवाज येतो ना क्लिअर? Yes, sir. हो सर. सेल्स पासून रिपीट करा ना, सर. सर आवाज येत नाही, रिपीट करा. आवाज माझा. हॅलो, हो, आता येतोय. नाही येते सर परत. आवाज नाही येते सर. आता कंपाऊंड आहे, ठीक आहे, कंपाऊंड कशापासून बनलेला आहे केमिस्ट्री मध्ये आपण शिकलेलो
आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. सर आवाज येत आवाज नाही. नाही येते सर. cells. क्लिअर नाही येते Cells सर. आवाज येतोय, कमी येतोय सर. All the compound. सर आवाज येत नाही येते ना सर. clear सर आवाज? आवाज लय कमी येतोय तुमचा, थोडा आवाज वाढव. आवाज येत आहे खूप कमी येतोय सर. नाही येते सर आवाज. आता क्लिअर कंपाऊंडचं कंपायलेशन केल्यावर किंवा कंपाऊंडला ग्रुप केल्यावर कंपाऊंडची जेव्हा ग्रुपिंग होईल ते ग्रुप बनल्यानंतर सेल्स बनतात. आता सेल्सचं काय काय एक्झाम्पल्स आहेत, सेल्स मध्ये काय काय असतात, प्रोटीन असेल, कार्बोहायड्रेट असेल, वॉटर असेल, हायड्रोजन असेल, हे सगळे मिक्सचर त्यामध्ये आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर कंपायलेशन ऑफ द सेल्स, ठीक आहे, ग्रुप्स ऑफ द सेल्स किंवा कंपायलेशन ऑफ द सेल्स. त्याला काय म्हणतो आपण, टिश्यूज. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, टिश्यूज. सेल्स पासून ग्रुप ऑफ द सेल इट इज कॉल्ड एज द टिश्यूज. आवाज येते का क्लिअर माझा? सर येत आहे पण त्यांचाच नेटवर्क प्रॉब्लेम असेल ना. हा त्यांचा असं बरोबर. स्टुडंट काय करत जा, तुमच्याकडे जो चांगला नेटवर्क आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही सेकंड फ्लोअरवर जाऊ शकता किंवा तुमच्या गच्चीवर जाऊ शकता, तिथे चांगला नेटवर्क येतो. ठीक आहे, हा प्रॉब्लेम सेकंड इयरच्या स्टुडंटला पण येत होतो, तुमच्या सिनियरला. आम्ही तर त्यांना तसा सजेशन दिला, तुमचे जेव्हा लेक्चर असतील कुठे पण असू द्या, तुम्ही गावाकडे असू द्या, कुठे पण असू द्या, पण उंच ठिकाणी जेव्हा गेले तुम्ही, तुम्हाला चांगला नेटवर्क येईल. ठीक आहे, ग्रुप ऑफ द सेल्स इट इज कॉल्ड एज द टिश्यूज. ठीक आहे, टिश्यूज बद्दल पण तुम्हाला माहिती आहे का, स्केलेटन टिश्यूज असतात, स्मूथ मसल टिश्यूज असतात, तर वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज असतात. ते कशापासून बनलेले आहे, ग्रुप ऑफ द सेल्स. आता पहा, कंपायलेशन ऑफ द टिश्यूज, खूप प्रकारचे टिश्यूज जर मिळालेले असतील किंवा ग्रुप ऑफ द टिश्यूज इट इज कॉल्ड एज द ऑर्गन. ग्रुप्स ऑफ टिश्यूज, ग्रुप्स ऑफ द टिश्यूज, याला काय म्हणतो आपण, ऑर्गन. जसं आपला हार्ट आहे, खूप प्रकारचे जे टिश्यूज असतील, कार्डियक टिश्यूज असतील, ते जेव्हा ते सोबत मिळतात तेव्हा एक ऑर्गन फॉर्म होतो, त्याला म्हणतो आपण हार्ट असेल किंवा लिव्हर असेल, किडनी असेल, है ना, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप ऑफ द टिश्यूज इट इज कॉल्ड एज द ऑर्गन. ठीक आहे, ऑर्गनचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आता ग्रुप्स ऑफ ऑर्गन्स जे असतील, आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ऑर्गन्स आहे, खूप प्रकारचे आहेत. ठीक आहे, तर त्यांचा जो कंपायलेशन आहे खूप प्रकारचे, फॉर एक्झाम्पल हेड पासून तर तुमच्या टो पर्यंत जे प्रकारचे ऑर्गन्स असतील तुमच्या बॉडीमध्ये, ते सगळे मिळून त्याला काय म्हणतो आपण, सिस्टीम्स. ग्रुप्स ऑफ द ऑर्गन्स, ग्रुप्स ऑफ द ऑर्गन्स इट इज कॉल्ड एज द सिस्टीम. बरोबर, ठीक आहे, सगळ्या प्रकारचे जे ऑर्गन्स असतील ते सगळे मिळून काय म्हणतो आपण त्याला, सिस्टीम्स. आता पहा, तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये 11 सिस्टीम्स आहेत, त्यानंतर मी तुम्हाला डिस्कस करेन. यानंतर तुमच्या बॉडीमध्ये 11 सिस्टीम्स आहेत, ते कोणते आहेत ते पण डिस्कस करू आपण. सगळ्या सिस्टीम मिळून एक ऑर्गॅनिझम बनतो. ऑर्गॅनिझम म्हणजे तुमचा ह्युमन बॉडी कंप्लीट होते. ठीक आहे, कंपायलेशन ऑफ द ग्रुप्स ऑफ सिस्टीम्स, ग्रुप्स ऑफ सिस्टीम्स इट इज कॉल्ड एज द ऑर्गॅनिझम. कोणते एक स्टुडंट रिपीट करा हे जे मी शिकवलं आतापर्यंत, कंपाऊंड पासून ते ऑर्गॅनिझम सांगा. Compound is item or molecules. Cells means protein and carbohydrate, water. Tissue means group of cells. Organ means group of tissues. System means group of organs. And organisms means group of system. बरोबर, ठीक आहे. म्हणजे कशा प्रकारे झालेलं आहे, कंपाऊंड पासून सेल्स बनलेले आहे, सेल्स पासून टिश्यूज, टिश्यूज नंतर तुमचे ऑर्गॅनिझम, ऑर्गन्स नंतर तुमचे सिस्टीम, आणि सिस्टीमचं कंपायलेशन केल्यानंतर तुमचे ऑर्गॅनिझम्स कंप्लीट झालेले आहे. ठीक आहे, तर यानंतर आपण एक सगळ्यात मोठा पॉइंट डिस्कस करणार आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट डिस्कस करणार आहे, कारण तुमच्या चॅप्टरचा 95% पार्ट याच्यानेच कव्हर करणार आहे आपण. ठीक आहे, 95%.
हॅलो सर, मला स्क्रीन नाही दिसत आहे. हा आवाज कटतोय सर, आवाज कटतोय. ठीक आहे. सर माईक म्यूट लावा सर मुलांना. सर माईक. ठीक आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिले आपण लिहूया सिस्टीम्स ऑफ, राईट ऑन द हेडिंग सिस्टीम्स ऑफ ह्युमन बॉडी. राईट ऑन सिस्टीम्स ऑफ ह्युमन बॉडी. Systems of human body. आता सिस्टीम्स ऑफ ह्युमन बॉडी मध्ये बॉडीची जी सिस्टीम्स आहे किंवा ह्युमन मध्ये किती सिस्टीम्स आहे टोटल सांगा. हाऊ मेनी सिस्टीम्स प्रेझेंट इन ह्युमन बॉडी? किती आहे? 11. 9. 11. किती आहे? 5 आहे, 11. 6 आहे, 9 10 आहे, 20 आहे, 9. 25. 9. 11. 9 आहे पक्का? हो. हो सर. 9 सिस्टीम. ठीक आहे, लिहितो मग. सांगा जा मग मला सिस्टीम्स कोणकोणत्या आहेत आपल्या बॉडीमध्ये. एक मिनिट मी लिहून Nervous घेतो. system. एक मिनिट. ठीक आहे, नर्वस सिस्टीम लिहायची आहे ना. System of human body. Skeletal system. सर्क्युलर सिस्टम. Nervous अजून system. सर्क्युलर सिस्टम. Skeletal Nervous system. मस्क्युलर सिस्टम. Skeletal रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. 1 मिनिट थांबा. एक सांग. मस्क्युलर सिस्टीम. अजून Circulatory system. सांगताय स्केलेटल. स्केलेटल. अजून अजून कोणती सिस्टीम आहे? हे झाले स्केलेटल झाली, नर्वस झाली, मस्क्युलर. अजून Respiratory system. डायजेस्टिव्ह सर. रेस्पिरेटरी सिस्टीम. व्हेरी गुड. डायजेस्टिव्ह. digestive system. एलिमेंटरी सिस्टम. सर्क्युलेटरी सिस्टम. रेस्पिरेटरी त्याच्यानंतर सर्क्युलेटरी. सर्क्युलेटरीला अजून एक आहे कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम है ना. कार्डिओव्हेस्क्युलर किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम. Reproductive system. Reproductive system. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम लिहितो मी. Endocrine system. ठीक आहे, एंडोक्राइन सिस्टीम. And digestive system. डायजेस्टिव्ह नाही, ऑर्गन सिस्टीम नाही, डायजेस्टिव्ह सिस्टीम. अजून अजून कोणती सिस्टीम आहे? Urinary. व्हेरी गुड. युरिनरी सिस्टीम. Excretory system. हा, एक्सक्रिटरी सिस्टीम किंवा युरिनरी सिस्टीम दोघे पण एकच आहे. युरिनरी सिस्टीम. अजून युरिनरी सिस्टीमला एक्सक्रिटरी सिस्टीम पण म्हणले जाते. ठीक आहे ना. अजून कोणती सिस्टीम वाचली आता? Muscular झाली का? मस्क्युलर झालेली आहे. लिम्फॅटिक सिस्टीम नाव ऐकलेलं आहे. लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीमचं नाव ऐकलेलं आहे तुम्ही? लिम्फॅटिक सिस्टीम. अजून कोणती सिस्टीम? आता हे वाढले सिस्टीम ते तुम्ही 9 म्हणत होते. हा, सर स्केलेटल सर सिस्टीम. कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टम.
कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम सर. झाले 7 नंबर वर दिसते ना तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. अजून सर इंडोक्राईन सिस्टीम. हा ते पण झाले. आणि आणखीन एक आहे एक सिस्टीम बाकी आहे ती सांगा कोणती. स्केलेटल सिस्टीम सर. स्केलेटन झाली एक्झोक्राईन सिस्टीम. नाही ते पण नाही, ती नाही. इंटिग्युमेनिटरी सिस्टीम. व्हेरी हा गुड. सिस्टीम सर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम झाली का? झाले. कोणकोणते सिस्टीम झाले आपले सगळे म्हणजे टोटल किती आहे मोजा किती सिस्टीम झाले आपले आपण आतापर्यंत लिहिले 11 सिस्टीम म्हणजे 11 सिस्टीम तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. कोणकोणती त्यामध्ये इंटिग्युमेंटरी सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम, नर्वस सिस्टीम, मस्क्युलर सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, ठीक आहे, कार्डिओव्हास्क्युलर किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम, एंडोक्राइन सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि युरिनरी सिस्टीम. हे 11 प्रकारचे सिस्टीम तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, ते एक एक करून आपण काय कराल त्याला डिस्क्राईब करत जाऊ. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? यस. चाल. तर या लेक्चर मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे सध्या? आता हा लेक्चर मी कंटिन्यू करणार आहे सेकंड लेक्चर मध्ये पण. ठीक आहे, चालेल ना? चालेल. हो. एक मिनिट मी तुमची अटेंडन्स घेत आहे. रेंज 57 स्टुडंट प्रेझेंट होते या लेक्चरला, फर्स्ट लेक्चरला तुमच्या. आता काय करेन मी 5 मिनिटाचा तुम्हाला ब्रेक असेल. ठीक आहे, त्यानंतर मी परत कंटिन्यू करतो. ठीक आहे, चल 5 मिनिटानंतर मी परत तुम्हाला join सर करायला आज सांगतो. दोनच लेक्चर आहे ना? सर ग्रुपवर टेस्ट कंटिन्यू करायच्या आधी काय म्हणताय सर सर हा, ग्रुपवर बोला. कंटिन्यू हा बोला. सर नोट्स पाठन सर नोट्स पाठन सर या चॅप्टरच्या नोट्स. हा गडबड करू नका. ठीक आहे, सर ही तुमची जी स्क्रीन आहे ती क्लिअर दिसत नाही सर. कोणती? ठीक आहे चालेल, ते कळालं मला काय करायचं. ठीक आहे, मी करून घेईन. जेव्हा सेकंड लेक्चर तुमचं होईल ना आत्ताचा त्याच्यामध्ये आपण ते कव्हर करून घेऊ. ठीक आहे, आता मी काय करणार आहे सर ग्रुपवरती नोट्स पाठवा सर, ग्रुपवरती नोट्स. गडबड करू नको बेटा. ठीक आहे, ते नोट्स तुमच्या वर्षभर पडलं असतात. नोट्स तुम्ही आता मागतात, जमा करून ठेवतात आणि वर्षाच्या लास्टला ते वाचतात. तसं करू नका. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाठवा. आम्हाला माहिती आहे तुम्हाला कधी काय पाठवायचं आहे. ठीक आहे, तर सांगू नका. नाही सर मी म्हणत होतो जे शिकवलं ते म्हणतो सर मी, कारण मला लिहावं लागेल ना. हा, डेली वाईजचं जे शिकवतोय मी बोर्डचा फोटो पण पाठवणार. काय काय पाठवणार मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, सगळ्यात पहिले पीडीएफ ऑफ बुकची जी पीडीएफ आहे ती मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला शेअर करणार, संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत. त्याच्यानंतर जी माझी स्वतःची नोट्स आहे स्टुडंटसाठी लिहिलेली ती नोट्सची पीडीएफ पण मी तुम्हाला शेअर करणार. ठीक आहे, उद्यापर्यंत. त्याच्यानंतर डेली जे लेक्चर्स होत असतील आपले HEP तर त्यामध्ये बोर्डवर जे लिहिलेलं आहे, बोर्डवर जे पण डिस्कस केलेलं आहे तर त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्हाला शेअर केलं जाईल. ते तुम्हाला ठेवायचं तुमच्या जवळ. नंतर तुम्ही मागतील मला 1 महिन्यानंतर ते मी देणार नाही. डेली वाईज तुमच्याकडे ते स्टोअर पाहिजे. तुमच्याकडे कम्प्युटर असेल किंवा गुगल ड्राईव्ह असतं ना, गुगल ड्राईव्हवर ते सेव्ह करून ठेवा तुम्ही. ठीक आहे, या प्रकारचे तुम्हाला नोट दिल्या जाईल. आणि प्लस आत्ताच मी पहिलाच लेक्चर आहे, पहिला लेक्चर किंवा सेकंड लेक्चरला मी आज किंवा उद्या मला क्वेश्चन बँक पण शेअर करणार. म्हणजे तुम्हाला कळून जाईल का किती क्वेश्चन फर्स्ट चॅप्टरला विचारले जातात. ठीक आहे, चॅप्टर वाईज मी क्वेश्चन बँक मी तयार केलेली आहे स्टुडंटसाठी. ती महाराष्ट्रामध्ये आम्ही दिल्ली पण आहे स्टुडंट्सला. ठीक आहे, मागच्या वर्षीसारखी. तर मी तुम्हाला ती संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत ते शेअर करणार. ठीक आहे ना, तर डेली वाईज तसं केलं जाईल. नोट्स करत जाऊ नका रोज. ठीक आहे, बरोबर आम्ही तुम्हाला शेअर करतो. थँक्यू सर. प्रत्येक टीचरला त्याला माहिती आहे का
कसे शेअर करायचे यायचे, काय शेअर करायचं स्टुडंटला. ठीक आहे, तर आता सगळे लेफ्ट व्हा. ठीक आहे, मी आता मीटिंग एंड करत आहे आणि आता किती होते 9:22. ठीक आहे, 9:35 आपण परत एक सेकंड लेक्चर घेणार आहे HEPचं. ठीक आहे, चालेल. करायच्या आधी ग्रुपवर मेसेज करा. हो चालेल.